जय श्रीराम मित्रांनो. आम्ही ते बघू नका कचरा बिचरा काय विषय नाही. सकाळची 6 वाजलेत. आम्ही लातूरला चाललो. पेपर आहे आमचा. आरोग्य विभागाचा फॉर्म भरला होता. तर ट्रेन जायला तर आहे पण यायला नाही म्हणून मग आता घरची गाडी. आता लोक म्हणतील पुढे बोलू या गोष्टीवर. चला बाय. सोमेश भैया ते दिसायले सोमेश भैया कांगणे सर. अरे बापरे. हो बसले बा. पहिलवान बसला. लय लवकर रेडी झाला. तेव्हा घंटा लागते का त्यांना? लय टाइम लागते तरी मी लय फास्ट तुम्ही थांबले लय फास्ट. थंड पाण्याने आंघोळ केली. अरे बापरे. आख्याला गरम ठेवलं ना आम्ही. आता ठेवलं ते आगे आख्याला गरम पाणी. हे मला गरम पाण्याने आंघोळ ठेवलं. ते गरम ठेवलं नाही. 4:20 ला उठवले 5 ला आंघोळ करून बसलो मी. आणि आम्ही 6 वाजेपर्यंत याला उठीला आहे झोपला सोडलं की. काय वाजले रे? अरे बाप असा आवाज येते का? डॉन काय तुमच्या तिकडे आताचे हेडफोन नाही शिनालीच काय लपड झालं रे? तिसऱ्या खेडमध्ये टाकू तर खेडमध्ये जात नाही काय खेळला. गंगाखेडला जाती पण आता कुठे जाते पंप आहे ना रिझर्व गाडीत लागले नाही. 2-3 रिझर्व कशी लागत असते गाडी? 3-4 पंप लागतात. नाही का ही एक ट्रॅव्हल दाखवली म्हणून लावली ती सीटर. काय काय असं पेट्रोल टाकायचे का नाही? मी रेकॉर्डिंग सुरू केली. पेट्रोल दाखवलं किती टाकायचे टाकायचे का नाही? टाकायचे रे. काही विचार आपला. कोणती पण गाडी बघा आता जोपर्यंत मित्र टाकायला आलो. बंद करा रे. माग बघून बरं एकानीला गुडीशीन ते पलीकडे शेतातच काय शेतात मला पेट्रोल पंप आलं कुठे शेतात आलं म्हणते. हा काय तू विचारले मोठे येते माझ्या. अबे आपण मध्ये कसं सुरू व्हायले पण दाबल्याशिवाय तर काय होत नाही. दाबल्याशिवाय काय होत नाही म्हणाले. ए उतर तू खाल्लं मायला आपली काय बुट्टा घालून बाहेर निघाला. अरे धरणार भाई पडेल ना पाया. खाणार होतो लोकांना वाटून पुण्यात खायला काय खाओ खा. जार काढला का आपल्याला? ए बरं घे ना ती गाडी. थांबली मागे लवकर. तिला तरी टाकू द्या पहिले मग आपलं होत राहील चलत राहील. नाही का नाही कपडे टाकणं असते ना काही 500,000 टाक. अगं पेट्रोल आहे का डिझेल आहे? करून देतो नाही हो. उत्तर ना बाळा. कार्तिक भाई आहेत आमचे. विकी भाईचे परम मित्र सोमेश भाई. तुमचं मनोगत व्यक्त करा ना थोडं. आता चालू आकाश भाईच्या लहान भावाला भेटायला चालू. फोन लाव ना मग. ए अबे शाळा लहान लेकरं दिसायली. अख्या मी तुला म्हणलं फोन लाव. मोबाईल असेल तर लावून. नाही मोबाईल नाव लिहायचं ते डायरेक्ट घरातूनच आवाज द्यायचं का? नाही सरला सांग ना बोलवायला. अख्या तिची म्हणाले का ते कर. तू तिची म्हणाले का ते कर. काय म्हणाले ते? बहुत दूर से आहे आपण. बहुत दूर से आपण. छोटे भाई को मिलने के वास्ते.
भाऊ हे भाऊ तिकडे बसलाय, इथं बसलाय हे काय पहिलं कोपऱ्यातला आहे रे. आणि ते इथं राहणं पिणं सगळं अहो त्यांना लय लवकर ओळख केला आपल्याला. कुठे तिथं ते आले ते बापरे काय अकेला रागेल डॉन. बापरे, मला तिथं ओळखायचं होतं काय? नाही तू गाव हे काहीच फरक नाही आकायच्या तोंडातून त्याच्या तोंडात. काय ट्युशन नाही, काय नाही, कॉलेज नाही, काय नाही का सरला ताने मारेल. बोललो ना तुम्हाला तुझी तब्येत खराब आहे, हे रोज भारी यार तू. त्याची वाढ किती तब्येत वाढ तुमच्या वाणी येते ताण घेऊ नको तू काय लातूरला. फक्त आकाशची घडी घेतली ती राहू दे तुझ्याजवळच. गोळ्या ना आलो माहित आहे ती गाडी आहे ना हमारी गाडी थोडी खड्डे में गिर गई कुठं गेलाय इथंच राहणार सगळं इथं. आख्याचा भाऊ आहे आणि दुसरेच बोलायला त्याला. काय आज बोल नाही का लांबून आलास त्याला बोलायला. बंजारा शाळा माहिती का आपली कोणती ही? तुला जे बोल म्हणलं ते बोलतो तू, दुसरं काय नको सांग. दुसरी बी आहे कबड्डी पूर्ण नेट कबड्डी मस्त आहे शाळा एकदम नंबर बांधली शाळा मस्त आहे. कबड्डी बरी खेळत असेल शाळा मस्त आहे पण मास्तर तुम्हाला सांगतो आपल्याकडे जोड गेली सुमेश भाई फ्रेम मध्ये बसव ना तो तुम्ही. कोण आहे बसावं आम्ही तेच म्हणालो किती द्यायला राहतो घरी नका रे, काम करू लागायचं नाही राहू दे रे, राहू कबड्डी खेळायला ना कबड्डी खेळतो का नाही कबड्डी आपल्या ऐक ना मोटर टाकून पाणी काढतात हे असं ग्राउंड दही टाकतात का नाही त्या ग्राउंड मध्ये. ऐक ना कबड्डी खेळतो ना तू एखादी परभणी आला का माणसं मेन भारी बाबा कबड्डी वाला मेन भारी. अरे बा आपली परभणीची टीम आहे की ना काल परवा टेटस लावलं कालच मी आजच पाहिलं सकाळीच पाहिलं मी पाहिलं मग ती मोटर वगैरे लावून काढतात का मोटर मध्ये काय मग नाही त्या रूम मध्ये क्लास झाली काय काय नाही बारे आणि इथं कंपल्सरी म्हणजे तुला जावंच लागत असन. इथं लय इथं हाणतात ना मास्तर लोक. का आपल्या म्हणावं जायचं का नाही जायचं. हे तिसऱ्यातलं पडे मग काहीतरी किती शाळा मला नाही तसं, मला जावंच लागतंय. बालवाडी काय तुला भेटून जावा म्हणून आम्ही पटकन इकडे गाडी घ्यायची अख्ख्या जास्त बोलू नका. हो तुम्ही बाहेर राहून बघा पण आपल्याला थांबे ना गाडी कडून दुसरं बसू नका थांबा. लगन राहिले अजून कुठून रस्ता असेल ना हा, इथून कटवा ना असं राहते ह्या रोडला. इथून इकडून गेलं तर असं लागतं. रस्ता विचारायचा बसा ना समोर. गरीबो ए आख्या सरक रे. ए मायला दरवाजा लावून मी जातो इकडं. ए आयो ना तू बाहेर 2 मिनिटं. हो हो हा ठीक आहे ठीक. तिसर आले आता त्याला म्हणलं गाडी कळतोस तर बस म्हणा. दिसर कशा आगे सर आले कुठे गेले का कोणाची काय सर येऊ का काय असं आजीबाई बघायला आता. आजीबाईने सांगितलं आजीबाई अर्ध्या रानामधी गवतामधी शेतामधी रानामधी शेतामधी गवतामधी. लय फार दिसायला तू ब्राईटनेस वाढेल इथं. काहीच दिसेना अंधार करतो. वाव 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 वाव
परळी परळी वैजनाथ परळी. परळी वैजनाथ परळी वैजनाथ. त्याला असं उलट फिरव ना असं नाही रे यार ना कॅमेरा नाही फिरवायचा मोबाईलच उलटा करा. पण उलट होते व्हिडिओ माहिती का. हार नाही होत तुम्हाला सरळ करता येते ना मग कट करून क्रॉप करून असं फिरता येतं. दर्शन घेऊ आधी थांब मग नंतर करू. पुढच्याला दिसते रे असं बरं वाटत नाही. फोटो काढायचा आपला. फोटो पर्यंत समजा चालतंय. स्नॅप बी टाकायचा मला थोडा एक. भाऊ मी फक्त एक म्हणलं माहितीये का आता गेलो का तसा एक बी स्नॅप नाही. नको चालू करू बॅग चालू कर. बॅक न क्लिअरिटी जास्त येते मला माहिती आहे पण फ्रंट न सोपं जाते. गंध लावायचं का तुम्हाला. चला मी लावून देतो. शौचालय इथून काय सुरू करा मग. सुमी जातो दिसालीवर. अरे बापरे शॉर्टकट लईच भारी तू डायरेक्ट खालून आली ती. बहुत माणूस. चालू असेल. मोबाईल धरला एकच निघलाय बघ. फोटोशूट राहिले फोटोशूट. पोच सांगायला पोच. इकडून काढायला पाहिजे मला तू बाहेरून काढायला पाहिजे म्हणाले ते. इथून बढिया दिसेल माहिती ये कार्तिक हे काढ ना फोटो काढ ना त्याचा फोटो आलो होतो लातूरला थांबलो परळी. लातूरला जायचं होतं परळीला आलो. जाताना इथं काढायचे का तुमचे फोटो सांगा डायरेक्ट. तिथे डायरेक्ट 5 मिनिट फोटो काढा. धडाधड फोटो काढतात. थांबला लावतो 5 मिनिटात. बरं
असंच काढते ना हा काढताय मग ऐकून घे ना. एक जण फोटो कोणाचा होतो इथं लई समंदर में. चला घरी. काय चपला कुठे चपला सोमवार टेम्पल चला कुठं बी नाही आली तरी बाई. बापू जेवायला रे जेवायला इथं इथे जेवायला रे. इथे फोटो कत राहिले जेवायला रे. भवन झाले भवन. हवन हवन मंदिर आहे तिथे. हवन आहे रे. जोर्यात शिव्या देत आहेत. ए मला ते घ्यायचं होतं रे हातात घालायचं काळ. हे क्या केळ खायची का नको वाट हो सोमवार घरा केळ घ्या केळ. केळ घ्या केळ. अशाला घाट म्हणतात का. हाट म्हणतो मी याला. मुंबईला जाताना खाट खाट लागतात. हो ते कसारा घाट बघितलंय. त्या अंधारात जातात हो ना. अंधारात 4-5 अंधार लागतात एकदा. बस मध्ये बसतात त्या घाटाला. बसवाले असे खड्डा हाणतात. अरे पुढे बसाव पुढं माणूस मरत गांडच फाटते भाऊ. गांडच फाटते. मी लहानपणी बसलो होतो एकदा ते ड्रायव्हर. गेली 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 वाटते. हा बाबा मी बसलो होतो ना इक्या मंदिराच्या कामाला गेलतो का तेव्हा गेलतो भाऊ समोर बसून येतो आम्ही. अशी खाली गेली वाटायची ते ड्रायव्हर कुठून बी घ्यायचं. बस झाले की रे पोट भरला. काय तुला खायचे असले खाया क्या फक्त राजू हे काय तू करू समोर चल फोटो काढायचे का. अबे दिस आहे रे सुमेश भैया. मागून एक काय दिसत नाही रे. ते काहीच नाही का रे. पोहे म्हणजे पोहे भजी आहेत काय फक्त. थांब थांब तर सुमेश भाई दे. ओ भैया तुम्हाला भूक लागली काय. पोहे सगळं सगळं इकडे या. सुमेश भाई थांब राहिले ना ते. अरे बापरे काय बरं आणलं. भयानक खायला आणलं माझ्यासाठी. अरे पुसू नका. अरे ट्रक यायला उघडा ना. ट्रक जाते बाजूला. बरं मला द्या ना म्हणून थोडं. हो कुठं जायचं आपल्याला. बरं मी काय म्हणायलो मला द्या म्हणलं. बापू गरीब फेकून देतात असतं का असं. हा बाबा सुरू केले की कार्यक्रम. अरे ते सुटून गेलं. मटकी सोबत पाव घ्या. जास्ती मटकी खाऊ नका. भाजी पाहून जाते. पोळ्याचं कुठे ते लय भारी कोणा अरे आपण जेवायला थांबलो होतो. कुठे थांबलो तरी लातूरच्या अलीकडे. लातूरच्या अलीकडे. इतकं बरं झालंय. सबस्क्राईब टू माय चॅनल. वेलकम बॅक टू माय चॅनल. अख्ख्या दूरदर्शी शिकलाच. तुझ्या आयल म्हणलं इंजिन म्हणलं हे नाही ऑइल आहे ना ते संपायचं. एक पुडी घ्यायची 5 रुपये अजून टाकायचं अजून चालू जेवण पिवण झाले. फक्त सोमेश भ्या राहिले तर आकाश भ्या राहिले. केळं खायले थांब तू खाणार दे तुम्ही खाता. पाणी भरायचं. फेकून कशाला दे. मला नाही झाले पण फेकून नाही दे.
लाजू नको लाजू नको रे. चाय घेणार आहे? जमा ना सुमेश भैया ए, लाजू नका. चाय घेणार आहे? हा काय आता पोरीचंच बोलायला यार काही. माझ्या भावाचा व्हिडिओ करायचा आहे एखादा. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले. सेंटरवर पोहोचलो तर सुमेश भाई आहे तर मी एकलाच आहे. गेलेत दोघं तिघं पेट्रोल पंपवर थांबलेत. परभणीला गेलो होत बोल ना. आता काय आख्या तू मोबाईल मागू नको. हा काय करायचं तुला? ए कोणाचं पाकिट भेटले रे? आधार कार्ड काढ. तू लवकर फोन लाव. याचा नंबर असते का आधार कार्ड? काही बी मजा करायला लावून एखाद्याला फोन. पाकिट कोणाचे ते नंबर गोष्टी पाकिट सापडले सोमेश व्याला इथं पडलेलं. त्याच्यावर आहे ना मागून नंबर कोणाचा नंबर सोमेश. अरे बापरे इकडे बघा की इकडा सोमेश व्या. नका तुम्ही मला कळाले तुम्ही काऊन नाव पाहिले. 091 394 2 कुठं अहो तुम्हाला का पार्टीचं ध्यान नाही काय? पैसे किती होते? किती रुपये तुझ्या? कुठं आहो तुम्ही म्हणला जिथं हारपर हो का तिथे यावं मला. बसले होते म्हणून तुम्ही. टपरीच्या समोर बसले होते. आहो की मग रोडाव इथं तिथं कुठं बसले तिथं या तुम्ही. ते 2 पोरं असतील त्याच्यात. या एवढी यार उधर पकड क्या काय उसमें खाली काढा. हे काढ ना काय पैसे बिशे बुंबाट दिसेल भाऊची. आणि हे दोघं पिके काय घ्यायचं? ते कार्ड कुठे तू नाव काय विचारत त्याला आधी? नाव काय नाही. ए बंद करतो. पचत नाही रे कधीच विचार ए कुठं हा म्हणे ते कुठं हा म्हणे. येऊ लागला म्हणा. येऊ लागला. येऊ जल्दी यावं मग. हे येऊ लागला म्हणजे हे माणूस आहे. बघू दे. हे बघा हे तिरमुकराव पांडे. त्याला किती बोलतो बघा आता सिस्टमॅटिक बोल. तिरमुकराव पांडे नाव. बाकी जायचंच नाही. काय पाहिजे अरे देऊन टाक. बाकी तर थोडं परेशान करू. आपल्याला काय घेऊन जायचं काय? 100%. इथून अजून दोन दिवस तर लवकर कोणत्या शब्द बोलायचे? बाकी का असं मला क्लिअर दिसलं. क्लिअर झपक्याला फोन लावला तुला माहिती नाही. त्या जागी आमचा फोन असं 1000 रुपये मस्तपैकी खर्च केला असता. मस्तपैकी 1000 रुपयेच बाकी आहेत का नाही? कोण आहे? चला आपल्याला समोर जायचं आहे. चला, आपण जाऊ. चला. चांगला समोर तिकडे फिरायचं असतं. चला. अरे आम्ही फिरायला दिलेलं नसतं ना. नशीब माहिती आहे का? मी बघितलं म्हणून माहिती आहे का? हे आमचे माणसं नाही माणूस नाही दिलदार आहे. त्याने घेतले मी नसते. ऐक ना झपक्याला म्हणलं माणसाला फोन लावायचं. नाही तर ते पाकिट एवढे खतरनाक तुला पाकिट हरपले तिकडं कळालं कोण आहे हे माणूस आहे का? 2 झापडं मारून मामाला म्हणा मामा तुमचं पाकिट हो. देऊन तर टाकणार त्याच्यासाठी तर फोन लावलाय.
द्यावा का कसं तुम्हाला मला तुम्हाला मी बाकीत देणार आहे बाकीत मग खोटं बोला ना 5 मिनिटाच्या आत तुम्हाला बाकीत होईल आमचं बघितलं मग नाही तर काय आम्ही इकडेच येऊ लागलो तुम्हाला बाकीत लक्षात राहत नाही तुमचं बाकीत किती रुपये लोकांना 500 जेवण केलं असतं 2 बिअर दिले असते 1000 रुपये खर्च केला कोण आले परीक्षा तुम्ही परीक्षेला ना अशी कामं करायची शास्त्रकुंड आहे आम्ही शास्त्रकुंड कुठल्या गावचा आहोत तुम्ही शास्त्रकुंड किती आहे नांदेडहून 120 नाही तर आमच्यावर होईल कांड या कार्डवर तुमचा नंबर लायसनवर नंबर येत 724091 आम्ही पण त्याला म्हणलं लगेच धक्क्याला बोलून लागलो तिथून एवढे जण लोक पोरं बघू लागले आमच्याकडं पाकिट पडल्या उचलला पडल्या नाही रे तिथं दिसलं होतं पडल्या त्यांना सांगितलं नसतं का आणि आधी तर मला वाटलं भाऊ भुईमती काय अरे बापरे दिसल्या उचलला म्हणून तुमचा फोटो घे बघू 100% शुअर आपण फोन फक्त त्या साईड लावले डॉक्युमेंट होते दुसरं काय नाही बाप आणि बघ ना ब्लॉग सुरूच आहे प्लस पॉइंट अब एकदा सुरू करा ना म्हणजेच आपण झालं का सुरू हो झालं हे बघ काय झालं थोडं मोबाईलची बॅटरी संपली फिनिश झालती तर आकाश भाईच्या घरी येऊन जेवण केलं जेवण होतं तर चार्जिंग झाली आणि मग आणि राजानं हीच चपात्या खाल्ल्या आणि नुसतं खाल्लंय आणि म्हणत तिथं झोप यायली म्हणत अरे काय म्हण दाबून हाणलंय त्यानं पुन्हा दाबून आकाशच्या घरी गेलतो आणि पुन्हा पंपावर घ्या म्हण काय आलं तर बाथरूमला म्हण पंप म्हण आणि डबा घेऊन जातो का इज्जत घाले बंद